भिवंडी आगरी महोत्सव 2026 चे भव्य उद्घाटन संपन्न। सालाबादप्रमाणे यावर्षी सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा भिवंडी आगरी महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला। हा आगरी महोत्सव 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून विविध सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे, प्रमुख मार्गदर्शक रुपेशदादा म्हात्रे, दयानंद चोरगे, सोनिया पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित पाटील, स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरेवा, सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे यांनी काय सांगितले ते आपण पुढील दृश्यामध्ये पाहूया। महाराज शिवनगर चौधरवाड यांचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर यशवंत माधव सोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा। श्री दत्त गुरुच्या चरणी लीन होऊन आदेश हा अखंड पाळून श्री दत्ताच्या कृपाशीर्वादाने आम्हा सर्वांचं भलं हो, हा सर्वांसाठी कृपाशीर्वाद देणारे आदरणीय महाराजांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। आपणा सर्वांच्या या पदस्पर्शाने हे नक्कीच पावन भूमी झोन आज भिवंडी आगरी महोत्सवाची शान वाढते। बाल शिवाजी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे माझे राजे, स्वराज्याचं स्वराज्य निर्माण करून अखंड हिंदुस्थानाला आणि रयतेला गरिबांच्या गुलामीतून स्वतंत्र करणारे माझे राजे, या राजांना भिवंडी आगरी महोत्सवाचा मानाचा मुद्रा। नंदिनी भुईर बालयोगी चिंतामणी महाराज पाटील, दयानंद गिरी महाराजांचं हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर उपसरपंच मोहन वस्तेचा सत्कार चक्रधारी पाटील ते सहखजिनदार सरपंच मॅडम जॉईंट बांधा। आपल्या शेतकऱ्यांचं वाहन म्हणजे त्यांची बैलगाडीने भिवंडी आगरी महोत्सवाची या वर्षाची ही सुंदर प्रतिकृती आहे। मिळावं स्वभाव असणारं आमचं व्यक्तिमत्व आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय श्रीमान आर.सी. पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि भिवंडी आगरी महोत्सवाचा आपल्याला सलाम। नुकताच जय श्रीराम आश्रम दिंडीगड सोनाळे आणि गोशाळा ज्यांचा नारा आहे जय श्रीराम जय श्रीराम। आपलं संपूर्ण आयुष्य वारकरी, वैष्णव आणि समाजातील वाईट चालीरीती प्रथांना मूठमाती घालून 31 डिसेंबर रोजी दिंडीगडावर ज्यांनी गेली 3 ते 4 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन केलं, या माननीय चिदानंद स्वामी बालयोगी चिंतामणी महाराजांचं ज्येष्ठ नेते हार्दिक स्वागत आणि सन्मान करत आहेत। भिवंडी आगरी महोत्सवाचा हा मानाचा पट्टा आणि भिवंडी आगरी महोत्सवाची या वर्षाची सुंदर अशी बैल जोडी आणि बैलगाडीची ही प्रतिकृती त्यांना देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे। समाजाचे विचारवंत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते माननीय श्रीमान कृष्णकांतजी कोंडलेकरजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मानित चेअरमॅन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ॲडव्होकेट प्रमोद पाटील पाटील साहेबांचं स्वागत। ॲडव्होकेट शशिकांत गोदावणे आमचे कायदेशीर सल्लागारांना विनंती हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। आपणा सर्वांच्या उपस्थितीने आज नावून निघतो भिवंडी आगरी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा। ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय उद्योगपती उद्योग महर्षी किताब विजेते वळगावचे उद्योगपती सन्माननीय वसंत शेठ भोईर साहेबांचे स्वागत। सन्माननीय उपाध्यक्ष संतोष शेठ पाटील विनंती करतो आपल्या सुभाष पंडितचं स्वागत आणि सन्मान करावं। भिवंडी आगरी महोत्सवाचा टॉप 10 पुरस्कारामधील उद्योग क्षेत्र पुरस्कार ज्यांना बहाल झाला होता ते आदरणीय पाटील साहेबांचं मन भिवंडी आगरी महोत्सव 2026 आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भिवंडी आगरी महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। पहिला दिवस हा वारकरी महोत्सव म्हणून ओळखला जातो। त्या निमित्ताने आज सोनाळे गाव
ते आगरी महोत्सव ग्राउंड म्हणजे मैदानापर्यंत अतिशय भव्य दिव्य असा पालखी सोहळा, दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. खरोखरच लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यासाठी दिलेला आहे. वारकरी समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, गायनाचार्य, वादक, तबला वादक सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे. आपण जर आगरी महोत्सवामध्ये एंट्री केली तर सुरुवातीलाच आपल्याला एक खंडोबाचं मंदिर दिसतंय, त्याच्यानंतर एक पाटलाचा वाडा, वीट भट्टी, शेती, म्हणजे आगरी जे संस्कृती आहे ती पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने होत असतो. आगरी महोत्सवाचा उद्देशच आहे की आज नवीन पिढीला आगरी महोत्सवाची माहिती, आगरी समाजाची माहिती व्हावी की आगरी समाज कसा असतो, त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, रूढी, परंपरा सर्व या इथे दाखवल्या जातात. आज पहिला दिवस कीर्तनाने त्याची सुरुवात होते. अतिशय पवित्र असा दिवस. आजचा दिवस वारकरी महोत्सवाचे आमचे अध्यक्ष शनेश्वरजी वाकडे आहेत. आमची संपूर्ण टीम म्हणजे विशुभाऊ म्हात्रे संस्थापक अध्यक्ष असतील, पंडित पाटील कार्याध्यक्ष असेल, मी स्वतः स्वागताध्यक्ष असेल, शनेश्वरजी वाकडे, ओम भाऊ उपाध्यक्ष, संतोष पाटील, चंदू बाबा, दिनेश भोईर सगळे आणि सर्व महिला पदाधिकारी उपाध्यक्ष, म्हणजे सगळ्यांचा अतिशय मोठ्या प्रकारचा सहभाग असा असतो. आगरी महोत्सवासाठी प्रत्येक जण तन मन धनाने प्रयत्न करून हा आगरी महोत्सव भिवंडीतील किंवा ठाण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कसा एक नंबर व्हावा यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि त्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. खरोखरच मी सगळ्यांना विनंती करतो की या आगरी महोत्सवामध्ये या, इथली परिस्थिती बघा. आगरी समाज जरी भिवंडी आगरी महोत्सव असला तरी सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा महोत्सव म्हणून याची ख्याती आहे. येथे सर्व प्रकारचे खानपान म्हणजे आपले आगरी, आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आगरी धाबा, आगरी खानावळ ही प्रसिद्ध असते, कारण आगरी जेवणच तसं रुचकर असतं. त्यासाठी आतमध्ये येऊन बघा, त्या जेवणाचा आनंद घ्या. प्रत्येकाने आपापल्या फॅमिलीसह संपूर्ण कुठल्याही समाजातील माणूस असो त्यांनी या आगरी महोत्सवाला भेट द्यावी अशी मी मनापासून त्यांना विनंती करतो. आणि या आगरी महोत्सव सर्वांसाठी आहे म्हणून सर्वांनी त्यासाठी सहभाग दाखवावा ही नम्र विनंती. आज या सोनाल्याच्या ग्राउंडवर मोठ्या दिमागात आगरी महोत्सव साजरा होतोय. तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज आवऱ्या सगळ्या जमले आम्ही उपाध्यक्ष आहोत. आजपासून म्हणजे 24 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत यो आगरी महोत्सव संपन्न होत आहे. या आगरी महोत्सवाची सुरुवात वारकरी संप्रदायाने होताना सगळे आपल्या भिवंडी तालुक्यातील साधू संत वारकरी सगळे मालकरी एकत्र आले आणि या कार्यक्रमाला शोभा आणली. आज माननीय यशवंतजी सोरे साहेब यांच्या माध्यमातून इकडे वारकरी संप्रदाय हा नावारूपाला आलेला आहे आणि त्यासाठी सहाय्य आम्ही या सगळ्या उपाध्यक्ष इकडे जमलो. आपण पण या आगरी महोत्सव मध्ये या ना. आगरी महोत्सवामध्ये येथील या सगळ्या खावा पिवाचा, आपल्या आगरी संस्कृतीचा म्हणजेच काय मटण, वजरी, कोंबडा, डालमुंडी याचा आस्वाद घ्यायचा असेल तर इकडे आपल्या या आगरी महोत्सवाला आलाच पाहिजे. जय आगरी.